नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दसिद्धी या व्याकरण घटकाच्या भाग 2 मध्ये आपण साधित शब्द म्हणजे काय त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। भाग 1 जर आपण बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक वरती उजव्या कोपऱ्यात आय बटनला देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याचा सविस्तर अभ्यास करू शकता। हा एक स्वतंत्र भाग बनवलेला आहे कारण का वेगवेगळ्या इयत्तांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रमाचं आयोजन केलं जातं। सध्याच्या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर इयत्ता 10वी साठी आपल्याला साधित शब्दावरती प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द, तर यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत। त्या सगळ्यांचा सविस्तर अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत। साधित शब्द म्हणजे काय ते आपण अभ्यासलेलं होतं, तरी सुद्धा परत एकदा थोडक्यात आपण या ठिकाणी अभ्यासूया। मूळ शब्दामध्ये मग तो शब्द धातू असू शकतो किंवा शब्द असू शकतो, बदल करून जे शब्द बनविले जातात त्यांना साधित शब्द असे आपण म्हणतो। म्हणजे जो मूळ शब्द आहे किंवा मूळ जो धातू आहे त्याच्यापासून आपण शब्द बनवणार आहोत। हे वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवतो, उपसर्ग लावून बनवतो, प्रत्यय लावून बनवतो, सामासिक शब्दाच्या आधारे बनवतो आणि अभ्यस्त शब्दांच्या आधारे बनवतो। म्हणून त्याचे परत 4 प्रकार त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। त्याच्यातील जो पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द, तर त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला अभ्यासणार आहोत। उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय ते अभ्यासण्यापूर्वी अगोदर आपण उपसर्ग म्हणजे काय ते आपण बघूया। मूळ शब्दांच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात, या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात। म्हणजेच मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे आपण लावतो आणि त्याच्यापासून हे शब्द बनवतो। तर मागे लावलेली ही जी काही एक किंवा अधिक अक्षरे आहेत त्यांना आपण उपसर्ग असं म्हणायचे। उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेऊया। एक शब्द इथे दिलेला आहे, सु हा उपसर्ग आहे, विचार हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यापासून एक शब्द बनला आहे सुविचार। पुढे आणखी एक उदाहरण आपण घेऊया। प्र हा उपसर्ग आहे, गती हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यापासून शब्द बनलेला आहे प्रगती। म्हणजे सु आणि प्र हे उपसर्ग आहेत, विचार आणि गती हे मूळ शब्द आहेत आणि याच्यापासून तयार झालेले जे शब्द आहेत म्हणजे उपसर्ग आणि मूळ शब्द याच्यापासून तयार झालेले जे काही शब्द आहेत त्यांना आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो। तेही आपण अभ्यासणार आहोत। त्याच्या अगोदर उपसर्गाविषयीची थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेऊया। उपसर्ग हे स्वतंत्रपणे कधीही येत नाहीत, ते कोणत्या तरी शब्दांना जोडूनच येतात। ही अक्षरे अव्यय रूप असतात, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही। सु असेल, प्र असेल किंवा इतर कोणतेही उपसर्ग असतील त्याच्यामध्ये बदल होत नाही। आणखी एक त्याचं वैशिष्ट्य आहे, उपसर्ग लागल्याने कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो। इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, एक धातू घेतलेला आहे आणि त्याला वेगवेगळे उपसर्ग लावलेत आणि ते उपसर्ग लावल्यामुळे त्याचा जो अर्थ आहे तो कसा बदललेला आहे ते इथे दिलेला आहे। हर हा एक धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे हरण करणे किंवा नेणे, मात्र त्याला उपसर्ग लागल्यामुळे त्याचे कसे वेगवेगळे अर्थ तयार झालेत ते बघा। या ठिकाणी अप अधिक हार, अपहार हा शब्द तयार झालाय, त्याचा अर्थ आहे चोरी। इथे अर्थ आपल्याला जुळतो, हरण करणे किंवा नेणे। पुढे उपहार, उप अधिक हार, उपहार याचा अर्थ झाला नजराणा किंवा भेट। आता इथे काही हरण करणे हा अर्थ नाहीये। त्यानंतर आहार, आ अधिक हार, आहार त्याचा अर्थ झालेला आहे भोजन। संहार, संहार म्हणजे कत्तल। तर अशा पद्धतीने उपसर्ग लागल्यामुळे मूळ धातूचा जो काही अर्थ आहे तो सुद्धा त्या ठिकाणी बदलत जातो। तर आपण जे अभ्यासणार आहोत ते उपसर्ग घटित शब्द अभ्यासणार आहोत, कारण 10वीच्या दृष्टीने आपल्याला ते महत्त्वाचे आहेत। शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो आणि हे किती उपसर्ग आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर हे उपसर्ग 3 प्रकारचे आहेत। त्याच्यामध्ये संस्कृत मधील उपसर्ग, मराठी मधील उपसर्ग आणि फारसी किंवा अरबी भाषेतील उपसर्ग। आता परीक्षेत आपल्याला काही हे उपप्रकार लिहायचे नाहीत, फक्त उपसर्ग घटित शब्द कोणते आहेत तेच आपल्याला ओळखायचे आहेत। इतर इयत्तांच्या बाबतीमध्ये किंवा नंतर अभ्यासक्रम बदलला तर याच्यात बदल हे होऊ शकतात। संस्कृत मधील जे काही उपसर्ग आणि उपसर्ग घटित शब्द आहेत त्याचा अगोदर आपण अभ्यास करूया। चला तर आपण संस्कृत मधील उपसर्ग आणि उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी अभ्यासूया। त्याच्यामध्ये अति हा उपसर्ग आहे आणि पुढे तुम्हाला अधिक अभ्यासासाठी त्याचा कंसात अर्थ दिलेला आहे, पण उपसर्गाचा हा जो काही दिलेला अर्थ आहे तो स्थूल मानाने आहे
ढोबळ मानाने आहे. तर सगळ्याच ठिकाणी तो अचूक लागू पडेल असं काही नाही आहे, पण साधारण तोच अर्थ लक्षात घेऊन ते शब्द वापरले जातात किंवा ते शब्द बनवले जातात. तर त्याचाही तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबर जे काही उपसर्ग आहेत ते कोणकोणते आहेत, कसे आहेत, याच्यावरून आपलं शुद्ध लेखनसुद्धा त्या ठिकाणी सुधारणार आहे. शुद्ध लेखनासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होणार आहे. तर त्या दृष्टीनेही त्याचा थोडासा विचार करा. आता अति हा उपसर्ग आहे, तचा जो इकार आहे तो ऱ्हस्व आहे, त्यामुळं पुढील जे उपसर्ग घटित शब्द आहेत ते शब्द लिहिताना त्याचा आपल्याला फायदा हा होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही याचा अभ्यास करा. तर अति या उपसर्गापासून अतिशय, अत्यंत, अतिक्रमण, अतिरेक, अतिप्रसंग असे शब्द तयार होतात. अत्यंतमध्ये तुम्हाला अति हा उपसर्ग दिसत नसेल, तर संधीमुळे तो शब्द तसा तयार झालेला आहे. अति हा उपसर्ग त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा उपसर्ग आहे अधि. त्याचा अर्थ होतो मुख्य किंवा श्रेष्ठ. तर अधिपती, अध्यक्ष, अधिकार वगैरे शब्द त्यापासून तयार होतात. सगळे शब्द मित्रांनो मी इथे काही वाचत बसत नाही, तर तुम्ही पॉज करून ते शब्द त्या ठिकाणी वाचू शकता. पुढचा जो तिसरा उपसर्ग आहे अनु. अनु या उपसर्गाचा अर्थ आहे मागून किंवा सारखे. अनुकरण, अनुक्रम, अनुभव यासारखे शब्द त्यापासून तयार होतात. पुढचा उपसर्ग आहे उप. त्याचा जो अर्थ आहे तो जवळ किंवा गौण असा असू शकतो. त्याच्यामध्ये उपवास, उपनेत्र, उपप्रमुख, उपकार, उपपद इत्यादी शब्द तयार होतात. पुढचा जो काही आपला उपसर्ग आहे तो आहे अप. अपचा अर्थ विरुद्ध किंवा हीन असा असतो. अपयश, अपमान, अपकार असे शब्द त्यापासून तयार होतात. अभि बघा इथे इकार ऱ्हस्व आहे तो लक्षात ठेवा. पूर्वी किंवा जवळ असा त्याचा अर्थ होतो. अभिनंदन, अभिमुख, अभिनय इत्यादी शब्द त्यापासून तयार होतात. त्यानंतर परी, पूर्ण किंवा वाटोळा असा त्याचा अर्थ आहे. त्याचा इकार ऱ्हस्व आहे. परीक्षा सोडून इतर जे काही सगळे परी आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ऱ्हस्व लिहित चला. परिपाक, परिपूर्ण, परिणाम असे शब्द त्यापासून तयार होतात. प्रति इथे सुद्धा तचा इकार ऱ्हस्व आहे लक्षात ठेवा. उलट किंवा फिरून असा त्याचा अर्थ आहे. प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन यासारखे जे काही शब्द आहेत त्यापासून तयार होतात. पुढे वी याचा अर्थ आहे विशेष किंवा शिवाय. विख्यात, विज्ञान, विधवा, विसंगती, विपत्ती, विशेष असे शब्द त्यापासून तयार होतात. आता आपण मराठीतील उपसर्ग आणि त्यापासून तयार होणारे उपसर्ग घटित शब्द अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये अन असा हा उपसर्ग आहे. अभाव त्याचा अर्थ आहे अजाण, अडाणी, अबोल, अनोळखी असे शब्द तयार होतात. पुढे आड, लहान किंवा गौण असा त्याचा अर्थ आहे. आडनाव, आडवाट यासारखे शब्द तयार होतात. अद म्हणजे अर्धा किंवा निम्मा. अदपाव, अदशेर, अदकोस असे शब्द तयार होतात. अव म्हणजे हीन किंवा कमी. तर अवजड, अवघड, अवदसा यासारखे शब्द तयार होतात. फट म्हणजे फार किंवा उघड. तर फटफजिती, फटकळ यासारखे उपसर्ग घटित शब्द तयार होतात. पुढे नि म्हणजे नसलेला. निरोगी म्हणजे रोगी नसलेला, रोग नसलेला. निनावी, निकोप यासारखे शब्द तयार होतात. पुढे भर म्हणजे मुख्य किंवा पूर्ण असा त्याचा अर्थ आहे. भरजरी, भरधाव, भर दिवसा, भर चौकात असे शब्द तयार होतात. पड म्हणजे दुसरा किंवा गौण असा त्याचा अर्थ आहे. पडजीभ, पडसाद, पडछाया, पडताळा असे शब्द तयार होतात. तिसऱ्या प्रकारातले जे काही उपसर्ग आहेत ते फारसी किंवा अरबी भाषेतील आहेत आणि त्यापासूनही काही उपसर्ग घटित शब्द तयार होतात. तेही आपण या ठिकाणी अभ्यासूयात. त्याच्यातला जो पहिला उपसर्ग आहे तो आहे गैर. त्याचा अर्थ आहे वाचून किंवा विना म्हणजे शिवाय असंही म्हटलं तरी चालतं. गैरहजर, गैरशिस्त यासारखे शब्द तयार होतात. दुसरा जो उपसर्ग आहे तो आहे ना म्हणजे अभाव. ना उमेद, नाराज, नापसंत, नालायक, नाकबूल असे शब्द तयार होतात. पुढे आहे बिन म्हणजे शिवाय किंवा वाचून. बिनचूक, बिन तक्रार यासारखे उपसर्ग घटित शब्द त्या ठिकाणी तयार होतात. पुढे सर म्हणजे मुख्य. सरकार, सरदार यासारखे उपसर्ग घटित शब्द तयार होतात. पुढे आहे बे. बे म्हणजे वाचून, शिवाय किंवा रहित असे त्याचे अर्थ आहेत. जसे गैरचे अर्थ आहेत तसेच. बेडर, बेइनाम, बेआब्रू यासारखे शब्द या ठिकाणी तयार होताना दिसतात. पुढे आहे कम. कम म्हणजे अपुरा किंवा कमी. कम नसीब, कमजोर, कमकुवत यासारखे उपसर्ग घटित शब्द तयार होतात. पुढे दर. दर म्हणजे प्रत्येक. दररोज, दर साल, दर शेकडा, दर महा, दर मजल. पुढे हर याचाही अर्थ तसाच आहे. प्रत्येक असा अर्थ आहे त्याचा. हररोज, हरघडी, हरवक्त, हरसाल, हरकामी असे शब्द तयार होतात. पुढे ऐन. ऐन म्हणजे मुख्य किंवा पूर्ण. ऐन हंगाम, ऐन खर्च, ऐन दौलत असे उपसर्ग घटित शब्द तयार होतात. पुढचा उपसर्ग आहे बद. बद म्हणजे वाईट. बदनाम, बदसूर, बदलौकिक, बदफैल, बदअम्मल. तर हे असे काही उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी फारसी आणि अरबी भाषेतील उपसर्गापासून तयार होतात.
विद्यार्थी मित्रांनो, अव्ययीभाव समासातील जेवढे काही शब्द आहेत ते सुद्धा जवळजवळ सगळे शब्द उपसर्ग घटित शब्द आहेत. साधित शब्दातील जो दुसरा प्रकार आहे तो आहे प्रत्यय घटित शब्द. तर सुरुवातीला प्रत्यय म्हणजे काय ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. त्याच्यामध्ये झोप हा एक शब्द दिलेला आहे, त्याला पुढे आळू अशी अक्षरं लागलेली आहेत आणि त्याच्यापासून एक शब्द बनलाय झोपाळू. रस हा मूळ शब्द आहे, त्याला एक अशी काही अक्षरं लागलीत आणि एक शब्द बनलाय रसिक. लढ याला आऊ अशी अक्षरं लागलेली आहेत आणि शब्द बनलेला आहे लढाऊ. तर झोप, रस, लढ हे मूळ शब्द आहेत आणि त्याला आळू किंवा इक किंवा आऊ अशी इतर अक्षरं लागून झोपाळू, रसिक, लढाऊ असे शब्द त्या ठिकाणी बनलेले आहेत. झोपाळू, रसिक, लढाऊ हे सगळे प्रत्यय घटित शब्द आहेत. आणि अशा मूळ शब्दांना ही जी काही अक्षरं लागलेली असतात पुढे, तर या पुढे लागणाऱ्या सगळ्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. आणि आपण याच्यापूर्वी अभ्यासलेलं होतं, मागे लागणारी जी काही अक्षरं असतात त्यांना आपण उपसर्ग असे म्हणतो. तर ते उपसर्ग घटित शब्द आहेत आणि झोपाळू, रसिक, लढाऊ हे प्रत्यय घटित शब्द आहेत. याचं स्पष्टीकरण परत इथे आपण अभ्यासणार आहोत. शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात, या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. आळू, इक, औ ही जी काही अक्षरे आहेत ही सगळी प्रत्यय आहेत आणि ती अक्षरे लावून जे काही शब्द तयार झालेले आहेत ते सगळे प्रत्यय घटित शब्द आहेत. त्यामुळं प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. जसे उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात, तसं प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. उपसर्ग शब्दांच्या मागे लागतात आणि प्रत्यय शब्दांच्या पुढे लागतात, एवढं लक्षात ठेवा. जसे आपण उपसर्गाचे 3 प्रकार अभ्यासलेले होते तसे प्रत्यय सुद्धा 3 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये तसेच संस्कृत भाषेतील प्रत्यय, मराठीतील प्रत्यय आणि फारसी भाषेतील प्रत्यय. प्रत्ययाला जोडूनच आपण आणखी एक माहिती अभ्यासणार आहोत. जर धातूंना प्रत्यय लागलेले असतील तर त्यांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. आणि जर शब्दांना प्रत्यय लागलेले असतील, मग ते शब्द नामे असू शकतात, सर्वनामे, विशेषणे किंवा अव्यय असू शकतात, त्यांना जर प्रत्यय लागून शब्द तयार झालेले असतील तर त्यांना तद्धिते किंवा शब्द साधिते असे म्हणतात. थोडक्यात धातूंना प्रत्यय लागलेले असतील तर धातू साधिते किंवा कृदंते आणि शब्दांना प्रत्यय लागलेले असतील तर त्यांना तद्धिते किंवा शब्द साधिते असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे परत आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, परंतु त्या येताना तो अभ्यासक्रम जसा असेल त्यानुसार आपण त्याचा अभ्यास त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता आपण 10वीचा विचार केला तर 10वीला फक्त प्रत्यय घटित शब्द आपल्याला ओळखायचे. मग ती धातू साधिते आहेत की शब्द साधिते आहेत याला तेवढंसं काही महत्त्व नाही आहे, पण भविष्यकाळात कदाचित तसाही अभ्यासक्रम आपल्याला असू शकतो. तर आपण सुरुवातीला संस्कृत प्रत्यय लागून बनलेली जी काही धातू साधिते आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये अक हा प्रत्यय लागलेला असतो धातूला आणि कर्तृवाचक असा त्याचा अर्थ असतो. रक्षक, पाचक, तारक इत्यादी शब्द तयार होतात. पुढे अना, त्याच्यापासून स्त्रीलिंगी नामे तयार होतात, प्रार्थना, वेदना वगैरे. पुढे अनीय, याचा योग्यार्थक असा अर्थ होतो. श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, वंदनीय. शुद्ध लेखनासाठी सुद्धा हा शब्द लक्षात ठेवा. पुढे इक हा प्रत्यय आहे, विशेषणे तयार होतात. रसिक, पथिक, बघा हा इक प्रत्यय परत शुद्ध लेखनासाठी लक्षात ठेवायचा आहे. तव्ये, योग्यार्थक आहे तो. कर्तव्य, श्रोतव्य, गंतव्य, भवितव्य असे शब्द तयार होतात. पुढे य योग्यार्थक, कार्य, देय वगैरे शब्द त्या ठिकाणी तयार होतात. अन साधनार्थक असा त्याचा अर्थ असतो. नयन, चरण, वदन, नंदन, पालन असे शब्द येतात त्याच्यात. तृ किंवा ता कर्तृवाचक असा त्याचा अर्थ आहे. त्राता, भरता, श्रोता, वक्ता, दाता, नेता, शास्ता. तर असे हे प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी तयार होतात. आता आपण मराठीतील जे काही प्रत्यय आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारी धातू साधिते म्हणजे धातूंना प्रत्यय लागून तयार होणारी जी काही शब्द आहेत ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आई, तर हा प्रत्यय लागून काही धातू साधिते या ठिकाणी तयार होतात. त्याचा अर्थ क्रियेची किंवा कामाची मजुरी असा आहे. खोदाई, चराई, घडाई इत्यादी. पुढे दुसरा जो प्रत्यय आहे तो आऊ, योग्यता दर्शक आहे. टाकाऊ, जळाऊ, लढाऊ इत्यादी. आळू, विशेषणे तयार होतात. झोपाळू, विसराळू, लाजाळू वगैरे ही विशेषणे तयार होतात. आरी, कर्तृवाचक आहे तो. पुजारी, पिंजारी,
रंगारी असे प्रत्यय घटित शब्द तयार होतात. इक विशेषणे, इथे बघा हा ई दीर्घ आहे तर त्यामुळे तो लक्षात ठेवा. सडीक, पडीक, पढीक असे शब्द त्या ठिकाणी तयार होतात. पुढे ईव, तर हा सुद्धा दीर्घ आहे. रेखीव, जाणीव, कोरीव, घुटीव, पाळीव, आटीव अशी विशेषणे तिथे तयार होतात. खोर, याच्यापासूनही विशेषणे तयार होतात जशी भांडखोर, चिडखोर. पुढे ऊन हा प्रत्यय आहे, हा लक्षात ठेवा, हा ऊ दीर्घ आहे. शुद्ध लेखनासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. अव्यय तयार होतात करून, देऊन, बसून, उडून, रडून, सांगून, हसून इत्यादी. नावळ क्रियेचे मोल इथे सुद्धा कळते. धुणावळ, लिहिणावळ, दळणावळ इत्यादी. नारा कर्तृवाचक विशेषणे तयार होतात. लिहिणारा, बोलणारा, चालणारा. परत आहे रा युक्तार्थक असा त्याचा अर्थ आहे. हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा वगैरे. पी कर्तृवाचक वाढपी, दळपी, कांडपी असे हे प्रत्यय घटित शब्द त्या ठिकाणी तयार होतात. आतापर्यंत जी आपण अभ्यासलेली आहेत ती सगळी धातू साधिते आहेत. म्हणजे धातूंना संस्कृत भाषेतील आणि मराठी भाषेतील प्रत्यय लागून ते शब्द तयार झालेले आहेत. आता आपण शब्द साधिते अभ्यासणार आहोत. यामध्ये शब्दांना संस्कृत भाषेतील, मराठी भाषेतील किंवा इतर भाषेतील जे काही प्रत्यय आहेत ते प्रत्यय लागलेले असतात आणि त्यापासून शब्द साधिते किंवा तद्धिते तयार झालेली असतात. सुरुवातीला आपण शब्दांना संस्कृत प्रत्यय लागून तयार होणारी तद्धिते किंवा शब्द साधिते बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, संबंधार्थक हा असतो. बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतो. कायिक, वाचिक, मानसिक, मासिक इत्यादी शब्द साधिते तयार होतात, म्हणजेच प्रत्यय घटित शब्द तयार होतात. इत युक्तार्थक आहे. आनंदित, दुःखित, मूर्छित, उत्कंठित, पीडित हे सगळे प्रत्यय घटित शब्द त्या ठिकाणी तयार होतात. इन लक्षात ठेवा, कुलीन, शालीन, नवीन युक्तार्थक आहे हा सुद्धा. कीय किंवा ईय संबंधार्थक आहे हा. परकीय, राजकीय, स्वकीय, कुटुंबीय, भारतीय असे प्रत्यय घटित शब्द तयार होतात. त्व भावार्थक आहे तो. महत्व, विद्वत्व, जडत्व, मूर्खत्व, गुरुत्व तर हे प्रत्यय घटित शब्द तयार होतात. मान किंवा वान हा सुद्धा युक्तार्थक आहे. बुद्धिमान, धनवान, विद्वान, श्रीमान असे प्रत्यय घटित शब्द किंवा शब्द साधिते तयार होतात. इथे आपण मराठी प्रत्यय लागून तयार होणारी शब्द साधिते किंवा तद्धिते आता अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये जो पहिला प्रत्यय आहे मराठीतला तो आहे आई. भाववाचक आहे तो. दांडगाई, शिष्टाई, विटाई, लढाई, शिलाई. पुढे ई नामे किंवा विशेषणे तयार होतात. उडी, बुडी, माफी, वजनी इत्यादी. कर विशेषणे तयार होतात. सुखकर, खेळकर, खोडकर इत्यादी. करी परत नामे तयार होतात. शेतकरी, देणेकरी, भाडेकरी इत्यादी. कट युक्तार्थक आहे हा. तेलकट, मातकट, धुरकट, मळकट, पोरकट हे शब्द तयार होतात. की हा भाववाचक आहे. माणुसकी, उन्हाडकी, पाटीलकी, शेतकी, गावकी इत्यादी. सर म्हणजे सारखा, गोडसर, वेडसर, काळसर, ओलसर, भोळसर. पुढे वाईक नामे तयार होतात. नातेवाईक, आस्थेवाईक, तऱ्हेवाईक, मासलेवाईक तर ही शब्दांना मराठी प्रत्यय लागून तयार होणारी शब्द साधिते किंवा तद्धिते आहेत. पुढे आपण फारसी प्रत्यय लागून तयार होणारी शब्द साधिते किंवा तद्धिते अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये गर किंवा गार कर्तृवाचक शब्द साधिते तयार होतात. उदाहरणार्थ सौदागर, जादूगार, गुन्हेगार, माहितगार, कामगार इत्यादी. पुढे ई भाववाचक शब्द साधिते तयार होतात. खुशी, मजुरी, नेकी, हमाली, फकीरी इत्यादी. पुढे स्थान स्थानदर्शक आहे तो. अरबस्तान, तुर्कस्तान, कब्रस्तान इत्यादी. गिरी भाववाचक. गुलामगिरी, मुलुखगिरी, कारागिरी असे प्रत्यय घटित शब्द तयार होतात. दार दोन्ही अर्थाने येतो हा. राखणारा जसा दुकानदार, फौजदार, जमीनदार, पोतदार इत्यादी. आणि असलेला इमानदार, अब्रुदार, धारदार, घाटदार, डौलदार म्हणजे डौल असलेला, इमान असलेला अशा अर्थाने. पुढे दान किंवा दाणी न विकल्पाने वापरले जातात. स्थानदर्शक कमलदान, श्यामदान, अत्तरदाणी, पिकदाणी, चहादाणी इत्यादी. पुढे बाज खेळणारा किंवा रमणारा. दारोबाज, नखरेबाज, कुर्रेबाज, नफेबाज, दगलबाज. आठवा प्रत्यय आहे बंद बांधणारा. नालबंद, पकडबंद, हत्यारबंद, चिरेबंद. खाना ठिकाण किंवा गृह आपल्याला कळतं. कारखाना, तोफखाना इत्यादी. नवीस किंवा नीस लिहिणारा. चिटणवीस, फडणवीस, चिटणीस, फडणीस, कारखानवीस इत्यादी. आबाद स्थानदर्शक आहे. औरंगाबाद, हैदराबाद,
अहमदाबाद इत्यादी. नामा पत्र किंवा ग्रंथ, हुकुमनामा, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा. तर या पद्धतीने हे सगळे प्रत्यय लागले जातात आणि यापासून प्रत्यय घटित शब्द तयार होतात. 10वीच्या विद्यार्थ्यांनी मग ते मराठीतले प्रत्यय लागलेत का संस्कृतमधले लागलेत का इतर भाषेतील लागलेत हे लक्षात ठेवायचं नाही. फक्त प्रत्यय लक्षात ठेवायचे तर आपल्याला प्रत्यय घटित शब्द ओळखायचे आहेत. भरपूर इथे प्रत्यय तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळं एवढा अभ्यास केला तर कोणताही प्रत्यय घटित शब्द आपल्याला ओळखता येऊ शकतो. साधित शब्दातील जो तिसरा प्रकार आहे तो आहे सामासिक शब्द. 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनलेल्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सामासिक शब्द हा एक अभ्यासाचा स्वतंत्र असा विषय आहे आणि तो आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. इथे फक्त आपण त्याची तोंडओळख करून घेतलेली आहे आणि खाली काही सामासिक शब्दांची उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये देवघर, पोळपाट, घर जावई, निळकंठ, दारोदार, विद्यालय, क्रीडांगण, महाराष्ट्र, मातृभूमी, झेंडावंदन, सूर्यास्त. तर 2 किंवा अधिक शब्द इथे एकत्र आलेले असतात आणि त्याच्यामध्ये संबंध दाखवणारे काही प्रत्यय असतात किंवा काही शब्दयोगी अव्यय असतात, तर ते वगळले जातात आणि त्याच्यापासून एक तो शब्द तयार त्या ठिकाणी केला जातो. त्याला सामासिक शब्द असं आपण म्हणतो. त्याचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत. इयत्ता 10वीला आपल्याला उपसर्ग घटित शब्द ओळखायचे, प्रत्यय घटित शब्द ओळखायचे आणि अभ्यस्त शब्द ओळखायचे. त्यामुळे या तिन्हीचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करत आहोत. आता जो चौथा प्रकार आहे आपला अभ्यस्त शब्द, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. याच्यामध्ये बघा, एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येऊन, म्हणजे इथे एकाच प्रकारचे 2 शब्द असतात ते एकत्र आलेले असतात. उदाहरणार्थ पुढे पुढे, दोन्ही सारखेच शब्द आहेत. सार्थ व निरर्थक, म्हणजे एकाला अर्थ असतो दुसऱ्याला अर्थ असत नाही. उदाहरणार्थ काटा बिटा, तर त्या बिटाला काही अर्थ नाही, काटा हाच एक अर्थपूर्ण शब्द आहे. पुढे विरुद्ध शब्द असतात. उदाहरणार्थ येऊन जाऊन, येऊनच्या विरुद्ध जाऊन, असे काही शब्द त्या ठिकाणी येतात. शब्दांची पुनरावृत्ती होते, म्हणजे तेच शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येत असतात. याच्यामध्ये काही ठिकाणी कटकट, वटवट असे आवाज, ध्वनी निर्माण करणारे शब्द येत असतात. तर या माध्यमातून जे काही तयार झालेले सगळे शब्द आहेत त्यांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणजेच शब्द पुन्हा येऊन हे शब्द तयार झालेले असतात. कारण का, तर जो अभ्यस्त हा शब्द आहे याचा अर्थ काय आहे, तर द्वित्व किंवा दुप्पट किंवा पुनरावृत्ती. म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो आणि हे शब्द त्या ठिकाणी तयार होतात. त्यांना अभ्यस्त शब्द असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर याच्यामध्ये म्हणजे त्या पुन्हा पुन्हा येण्यामध्ये आणखी वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार याचे परत 3 प्रकार पडलेले आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांनी काय हे आतले 3 प्रकार लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, म्हणजे त्याचे उपप्रकार लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त अभ्यस्त शब्द एवढंच विद्यार्थ्यांनी इथे लक्षात ठेवायचं आहे. अभ्यस्त शब्दाचे जे काही 3 प्रकार आहेत त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा जो काही प्रकार आहे तो अनुकरण वाचक. तर पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय, अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय, अनुकरण वाचक शब्द म्हणजे काय, ते आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय ते या ठिकाणी अभ्यासूया. हा पहिला प्रकार आहे पूर्णाभ्यस्त. आता अभ्यस्त म्हणजे पुनरावृत्ती आपण बघितलेला आहे. आता पूर्णाभ्यस्त म्हणजे पूर्ण पुनरावृत्ती, म्हणजे तो शब्द पूर्णपणे पुन्हा येणार आहे. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. आपण इथे भरपूर उदाहरणं घेतलेली आहेत समजण्यासाठी. लाल लाल, घेई घेई, मधून मधून, समोरासमोर शब्द परत तुम्ही त्या ठिकाणी वाचा. खाली थोडेसे वेगळ्या रंगातले शब्द दिलेले आहेत, त्याच्यात थोडासा बदल दिसतोय बघा. पैसाच पैसा, इथे पैसा पैसा आलेला आहे पण त्या दोघांमध्ये च आलेला आहे. पुढे लांबच लांब, लांब लांब मध्ये च आहे. वरचे वर, इथे चे आलेला आहे. वरच्या वर, इथे वर वर त्याच्यामध्ये चा आलेला आहे. परत वरल्यावर, इथे वर वर मध्ये ल्या आलेला आहे. तर च, चे, चा, ल्या असेही मध्ये थोडे काही शब्द येऊन हे शब्द तयार होतात. तर यांना सुद्धा पूर्णाभ्यस्त शब्द असंच म्हणतात. पुढे आपण दुसरा प्रकार त्याचा अभ्यासूया, अंशाभ्यस्त. आता इथे पूर्ण पुनरावृत्ती नाही आहे, अंशतः पुनरावृत्ती, अंशतः बदल या ठिकाणी होणार आहे. केव्हा केव्हा पहिला शब्द तसाच पुन्हा न येता त्यात अंशतः बदल होऊन तो येतो व एक नवीन शब्द तयार होतो, तेव्हा ते असं अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणजे अंशतः पुनरावृत्ती. त्याची उदाहरणं आपण बघणार आहोत. शेजारी पाजारी. आता इथे शेजारी हा पहिला शब्द आहे
त्याच्यातला फक्त जारी आलेला आहे आणि शेच्या ऐवजी पा आलेला आहे. यमक जुळवण्यासाठी असे शब्द त्या ठिकाणी तयार होत असतात. झाड, बीड, बारीक, सारीक, बारीक मधला रिक तसाच आहे, फक्त बा बदललेला आहे. धंदा, बिंदा, उरला, सुरला, जे काही शब्द आहेत ते भरपूर शब्द तुम्हाला इथे अभ्यासाला दिलेले आहेत. यामध्येच आणखी वेगळ्या पद्धतीने शब्द तयार होतात, म्हणजे विरुद्ध शब्द वापरून हे शब्द तयार होतात. उलटा सुलटा, खाणे पिणे, ख्याली खुशाली, जिकडे तिकडे, निजणे उठणे, समजून उमजून, या प्रकारचे. पुढे आणखी एका वेगळ्या पद्धतीने तयार होतात. याच्यामध्ये जे काही दोन्ही शब्द आहेत, तर या दोन्ही शब्दांमध्ये सारखेच समानार्थी जवळजवळ शब्द असतात. जसं झाड आणि झुडूप, म्हणजे जवळजवळ सारखेच आहेत ते. बाग, बगीचा, अर्थ जवळजवळ सारखा आहे. बाळी, बुगडी, लंगडा, लुळा, कागद, पत्र, कागद आणि पत्र सारखंच आहे. कामकाज, कपडा लत्ता, बाजारहाट वगैरे हे सगळे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. पुढे तिसरा आणि शेवटचा प्रकार आपण बघूया, अनुकरणवाचक शब्द. आता अभ्यस्त शब्द म्हणजे अनुकरणच आहे, पुनरावृत्तीच आहे, परंतु इथं जे काही हे अनुकरण होतंय ते फक्त ध्वनिवाचक शब्दांचंच होतंय. त्यामुळे अनुकरणवाचक शब्द कशाला म्हणायचं, तर काही शब्दांमध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरुक्ती साधलेली असते, त्या शब्दांना अनुकरणवाचक शब्द असं म्हणायचं. आता हे जे काही ध्वनी आहेत हे स्पष्ट असतीलच असं नाही, ते अस्पष्टही असू शकतात. ते वास्तवातले असू शकतील असंही नाही, ते काल्पनिक सुद्धा असू शकतात. म्हणजे स्पष्ट, अस्पष्ट, साक्षात, काल्पनिक अशा सगळ्या प्रकारचे ध्वनिवाचक शब्द या ठिकाणी गृहीत धरलेले आहेत आणि त्यांना अनुकरणवाचक शब्द असं म्हटलेलं आहे. उदाहरण आपण बघणार आहोत, बडबड, किरकिर, गुटकुटीत, गडगडाट, गडगडाट वगैरे. तर इयत्ता 10वीचा जर आपण विचार केला तर त्याने फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, उपसर्ग कोणते आणि उपसर्ग घटित शब्द कोणते, प्रत्यय कोणते आणि प्रत्यय घटित शब्द कोणते, आणि त्याच्यानंतर अभ्यस्त जे काही शब्द आहेत म्हणजे पुनरावृत्तीने तयार होणारे जे काही शब्द आहेत तर ते अभ्यस्त शब्द फक्त त्यांनी लक्षात ठेवायचे आहेत, त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. आणि इतर विद्यार्थ्यांना मग जसा काही अभ्यासक्रम त्यांचा असेल त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून सविस्तरपणे हा संपूर्ण घटक या ठिकाणी घेतलेला आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होणार आहे, काही हरकत नाही, कारण माझ्या मते किंवा मला असं नेहमी वाटतं की अपूर्ण ज्ञान म्हणजे पूर्ण धोका. त्यामुळे कोणतंही ज्ञान असेल तर ते पूर्ण मिळवण्याचा प्रयत्न करत चला, त्यामुळे इतरही आपला भाषिक अभ्यास त्यामुळे होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडत असतील, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि चॅनेलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून बनवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि आपल्याला अभ्यास करणं सोयीचं होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.